नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. नेक्स्ट डेचा हा आमचा प्रवास होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळी आम्हाला स्पाइस गार्डन दाखवलं. बरेचसे स्पायसेस होते आणि तिकडे मुन्नारला आणि टकेडीला स्पायसेस खूप प्रसिद्ध आहेत, ते आपल्याला माहीतच आहे. तर अशा पद्धतीने आम्ही स्पायसेस पाहिले. त्यानंतर इथे होतं हे सेंटचं दुकान. अत्तर खूप कॉस्टली होते आणि तिथे व्हिडिओ किंवा फोटोज अलाउड नव्हते, तरी मी थोडक्यात छोटासा असा या दुकानाचा शॉपचा व्हिडिओ बनवला. बघितले आज जाऊन, पण घ्यायचं नव्हतं ॲक्च्युली. मला सेंट सहन होत नाही, सो मी ते काही परचेस केलं नाही. त्यानंतर इथे परत कपड्यांचे दुकानं होते, साऊथ कॉटन, तर तेही बघितले. कॉस्ट विचारली, जरा कॉस्टली वाटले कपडेही, म्हणून मग तिकडेही काही जास्त टाईम वेस्ट केला नाही. दुकानातून कपड्यांच्या एकंदरीत प्राईस विचारून घेतल्या, कंपेअर केल्या, तर खूप कॉस्टली वाटत होत्या, म्हणून मग तिकडूनही निघालो. पुढे होतं हे एर्नाकुलम नॅशनल पार्क. तिथे जाऊन तिकीट घ्यायचं होतं खालून, आणि मग बसने आपल्याला ते वर नेऊन सोडतात अर्ध्यात, आणि मग तिथून पुन्हा आपल्याला वरती जायचं आहे. ॲनिमल्स आहेत असं सांगितलेलं, पण ॲक्च्युली ॲनिमल्स नव्हते. पण वेदर खूप छान होतं, विंडी होतं, थंडीही खूप वाजत होती, आणि खूपच छान असं नजारेही नॅचरल, सगळं नेचर खूप छान होतं. बघायला खूप सुंदर वाटत होतं. ते सगळं डोळ्यात साठवून घेतलं. आणि मग इथे अशी एक लाईन होती, जे बसमध्ये चढण्यासाठी वरती नेऊन सोडत होते आणि खालीही आणत होते. ते तिकीट होतं तिथे, तर ते घेऊन जायचं होतं. आणि तो नॅशनल पार्क आम्ही बघितला. त्यानंतर मग खूपच विंडी वेदर होतं त्या दिवशी आणि खूपच थंडी वाजत होती. मग पुढे निघालो. इथे बघू शकता हे चहाचे मळे. इथे अशा पद्धतीने चहाचे पानं कट करून जमा केलेले असतात. ते लोक बघू शकता इथे शेतात चहाच्या मळ्यात ही लोक काम करत आहेत. चहाचे पानं वरचेच शेंडेच तोडले जातात फक्त. आणि मग पुढे निघालो. टी गार्डन इथे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर मग होतं पुढे आम्हाला चहाची फॅक्टरी दाखवली. चहा पावडर कसं बनलं जातं, तिथेही व्हिडिओ किंवा फोटोज अलाउड नव्हते, तरी मी थोडक्यात अगदी 2 मिनटात तो व्हिडिओ शूट केला आणि मग ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीने ते मोठमोठे टँक, आणि इथे त्यांनी आपल्याला एक्सप्लेन करून सांगतात की कशा पद्धतीने प्रोसेस असते, चहा पावडर कसं बनतं, पानं कसे सेग्रिगेट केले जातात, चांगले पानं, खराब असलेली पानं, मग नंतर ती पानं कशी पद्धतीने कट केली जातात, त्यांचा बारीक चुरा होतो. मग तो चुरा फर्मंटेशन केलं जातं. मग ते फर्मंटेशन होऊन दुसऱ्या दिवशी ब्राऊन कलरचा असा हा चहाचा कलर येतो, चहा पावडर तयार होतं. फर्मंटेशन प्रोसेस असते, मोठमोठे टँक असतात, त्यात ते साठवून मग अशा पद्धतीने चहाला असा ब्राऊन कलर येतो. आणि मग त्यानंतर ती चहा ड्राय केली जाते ड्रायरमध्ये. मोठमोठे ड्रायर्स असतात, त्यात ते ड्राय करतात आणि मग चाळले जातं. जाड चहा पावडर, बारीक चहा पावडर, आणि कुठला चहा पावडर चांगल्या प्रतीचा, जो जाड दाण्यांचा असतो तो खूप चांगला असतो, आणि जो बारीक बारीक असतो तो रॉ असतो. तर जाड चहा पावडरची किंमत ही जास्त असते आणि बारीक जे असतं त्याची किंमत कमी असते. तर त्यानंतर इथेच फॅक्टरीच्या बाजूला चहाची दुकानं होती. चहा पावडर तिथे सेल केला जात होता, तर तिथून आम्हीही काही चहा पावडर घेतलं. म्हटलं घेऊन पाहावं, आणि घरच्यांसाठी आमच्यासाठी आम्ही परचेस केलं. चहाच्या आपण शेतात आलो आहोत किंवा फॅक्टरीत आलो आहोत आणि चहा पावडर घेतलं नाही असं व्हायलाच नको, म्हणून मग चहा पावडर तेवढं घेतलं. होते रेट ठीकच होते, चांगले होते, खूप नव्हते कॉस्टली. तर मग अशा पद्धतीने चहा पावडर घेतलं. ग्रीन टी होती, कॉफी होती. त्यानंतर मग पुढे होतं हे रोज गार्डन, फ्लावर गार्डन. खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारची, विविध रंगाची, आपल्याला तर बाकीच्या फुलांची नावंही माहीत नाहीत, अशी छान छान अशी फुलं होते. संध्याकाळी मग हे एंड ऑफ द डे त्याने आम्हाला गाडीवाल्याने गार्डन दाखवलं, आणि खूप फिरलो, चालून थकलोही होतो, आणि त्यात मोबाईल डिस्चार्ज होत होता, त्यामुळे जास्त शूट घेतलं नाही. फोटोज क्लिक केले. काही फुलं होती ती दाखवली. छान होतं, म्हणजे ते गार्डन मस्त वाटत होतं. आणि अशा पद्धतीने मग हे आम्ही गार्डनही एक्सप्लोअर केलं.
आणि व्हिडिओ कसे वाटत आहेत ते सांगा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. बघू शकताय अशा पद्धतीने हे विविध रंगाची विविध वासांची अशी छान आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला मिळाली आणि ती आम्ही बघितली. तर फोटो काढले. इथे थोडासा व्हिडिओ क्लिक करत होती. जो प्रयत्न चालले होते तेवढं तर काही जमत नाही पण करत होतो. तर अशा पद्धतीने व्हिडिओजही काढले आणि मग काही फोटोज आहेत ते मी पुढे तुम्हाला दाखवते. आणि अशा पद्धतीने हे व्हिडिओज फोटोज आणि तुम्हाला ही केरला सिरीज कशी वाटते ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करत जा. भेटूया पुढच्या व्हिडिओत आणि पुढचा व्हिडिओ अजून इंटरेस्टिंग राहणार आहे. भेटूयात तो आपण मग पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय आणि एन्जॉय करत राहा व्हिडिओजला.